मागल्या वेळेला सगळं सविस्तर माहिती त्याची दिलेली होती की मागल्या कमिटीनं मध्ये ते काय करतात आणि काय नाही। यामुळे आता मी त्यावर काही बोलणार नाही, पण त्यावेळी आम्ही सांगितलेलं होतं की आता येणार आमचं संचालक मंडळ हे 100% चांगलं काम करेल, सहकार वाचवील। कारण त्यावेळेला बँका बुडल्या होत्या आणि ह्या बँका ज्या मराठा बँक, शाहू बँक ह्या बुडल्या होत्या आणि ही बँक बुडवू द्यायची नाही आणि बँक प्रगती पथावर 100% आमचं संचालक मंडळ निवडून द्या आणि यशस्वीपणे काम करीन, एवढं मी सांगितलं होतं। आणि वस्तुस्थिती आमचं असं होतं की 70 कोटी रुपये हे होतं, ठेवी होती आपल्या, ती हे संचालक मंडळ 5 वर्षात 100 कोटीच्या वर नेतील असं अपेक्षा होती, पण यांनी 160 कोटीवर नेलं। म्हणजे जे 100% आम्ही धरलं होतं त्याच्या 150% यांनी काम केलं। एका बँकेच्या संचालकाला सुद्धा कागदपत्राची माहिती नाही। मी एक सांगतो, एक जवळच्याच कुंभी कारखान्याच्या बँकेत आमच्या इथल्या संचालकाला आपली शेअर किती आहे हे माहिती नाही। आणि महत्वाचे आहे की आपणाला इथून माग कर्ज पुरवठा कुठेही होत नव्हता, एवढा मोठा कर्ज पुरवठा यशवंत बँकेने केला। माझं साधं उदाहरण आहे, मी 4 वर्षापूर्वी ट्रॅक्टर घेतला। मी फायनान्स कंपनीकडे ट्रॅक्टर घ्यायचं ठरवलं होतं, कारण या बँकेच्या एवढ्या मोठ्या लढतरी कुणी करायच्या म्हणून त्याच्यापेक्षा आपलं फायनान्स कंपनीला 2% व्याज जास्त गेलं तर चालेल, पण आपलं करूया। आणि ज्या केलेलं प्रकरण होतं मी त्याच दिवशी बंद केलं आणि एका प्रकरण तुमच्यात करूया, तिने 2 मिनिटात केलं। दुसरी गोष्ट, ट्रॅक्टर नावा वेळेच्या अगोदरच मला पैसे मिळाले। मागील निवडणुकीमध्ये मी जवळजवळ 5-6 सभेला मागल्या चेअरमननी काय केलं हे सांगितलं होतं, आता नवीन सांगण्याची काही गरज नाही, कारण मागल्या वेळेला सगळं सविस्तर माहिती त्याची दिलेली होती की मागल्या कमिटीनं मध्ये ते काय करतात आणि काय नाही। यामुळे आता मी त्यावर काही बोलणार नाही, पण त्यावेळी आम्ही सांगितलेलं होतं की आता येणार आमचं संचालक मंडळ हे 100% चांगलं काम करेल, सहकार वाचवील। कारण त्यावेळेला बँका बुडल्या होत्या आणि ह्या बँका ज्या मराठा बँक, शाहू बँक ह्या बुडल्या होत्या आणि ही बँक बुडवू द्यायची नाही आणि बँक प्रगती पथावर 100% आमचं संचालक मंडळ निवडून द्या आणि यशस्वीपणे काम करीन, एवढं मी सांगितलं होतं। आणि वस्तुस्थिती आमचं असं होतं की 70 कोटी रुपये हे होतं, ठेवी होती आपल्या, ती हे संचालक मंडळ 5 वर्षात 100 कोटीच्या वर नेतील असं अपेक्षा होती, पण यांनी 160 कोटीवर नेलं। म्हणजे जे 100% आम्ही धरलं होतं त्याच्या 150% यांनी काम केलं। मग काम नाही केलं असं म्हणता तुम्ही। एक दुसरी गोष्ट, यांनी 3 शाखा काढल्या, मागली माणसं रिटायर झाली, 2 वेळा माणसं भरण्याचा चान्स आला, संचालकाला नाही ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध मिळाला, तो आपली लोक 40 वर गेली तिथं, त्याचं दुःख काय तुम्हाला वाटलं त्याचं। दुसरी गोष्ट, आमच्या अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कोल्हापूर जिल्ह्यात जवळजवळ ज्या टॉपचे आहेत, म्हणजे केडीसी बँकेत 1% फक्त लोकांना कर्ज दिले, पण आपल्या यशवंत बँकेनं वरचढ काम केलं। आताच मला आमच्या घरी मराठा महासंघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे मुळीक साहेब आले, मुळीक साहेब स्वतः म्हणले काय नाही तुम्ही त्या विद्यमान सर्व संचालकाचा प्रचार करा, कारण त्यांनी आपल्या समाजाला सर्वात जास्त उद्योग उपलब्ध करून दिले। तिसरी एक सांगण्याची गोष्ट आहे, आपण सहसा बँका पाहतो, जवळ जाता अनेक बँका आहेत, कारखान्यावर तुम्ही जाऊ 5-6 बँक तिथं जवळजवळ या कोंडावळला गेल्या तर 14 बँका आहेत। कोंडावळच्या ओळीत एका तुम्हाला बँकेत आत एंट्री नाही देखायच्या, आपला सभासद लात मारून आत येतोय, हे फक्त यशवंत बँकेत घडू शकतं, तो कुठल्या पार्टीचा विचारला जात नाही, येईल त्याला काम दिलं, त्याचं काम केलं जातं आणि हे काम आजवर दुसऱ्या कुठल्याही बँकेत नाही।
तो आपल्या पार्टीचा आहे का आधी विचारलं जात, मग त्याला आत एंट्री मिळते. एका बँकेच्या संचालकाला सुद्धा कागदपत्राची माहिती नाही. मी एक सांगतो, एक जवळच्याच कुंभी कारखान्याच्या बँकेत आमच्या इथल्या संचालकाला आपली शेअर्स ठेव किती आहे हे माहिती नाही. यांचं छाननीत अर्ज केलं आणि तेच नाव ठेवतात यशवंत बँकेत कागद दाखवला जायचं. अरे का यशवंत बँकेत सगळंच मिळतंय, तुम्ही नाव ठेवायची गरज नाही. आणि महत्वाचे आहे की आपणाला इथून माग कर्ज पुरवठा कुठेही होत नव्हता. एवढा मोठा कर्ज पुरवठा यशवंत बँकेने केला. माझं साधं उदाहरण आहे, मी 4 वर्षापूर्वी ट्रॅक्टर घेतला. मी फायनान्स कंपनीकडे ट्रॅक्टर घ्यायचं ठरवलं होतं, कारण या बँकेच्या एवढ्या मोठ्या लढतरी कुणी करायच्या म्हटलं. त्याच्यापेक्षा आपलं फायनान्स कंपनीला 2% व्याज जास्त केलं तर चालेल, पण आपलं करूया. आणि ज्या केलेलं प्रकरण होतं मी त्याच दिवशी बंद केलं नाही. एका प्रकरण तुमच्यात करूया, तिने 2 मिनिटात केलं. दुसरी गोष्ट, ट्रॅक्टर नावा वेळेच्या अगोदरच मला पैसे मिळाले. नुसतं मॉर्गेज मी केल्या पैसे दिले नाही, ते काम होऊन गेलं. आता ते फिटत आलं. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या अशा अनेक, आता का मी काय झालं, मागणं दिवसाचं आलंय कमी सांगायसारखं बरंच आहे. मी आता फार बोलणार नाही, पण व्यवहाराच्या बाबतीत सर्वात जास्त ज्या रिझर्व्ह बँक तुम्हाला नामांकन देते त्या ओळखायचं की रिझर्व्ह बँक फुकट कुठल्याला पैसे देऊन देत नाही. रिझर्व्ह बँक जेव्हा नामांकन म्हणजे चांगलं काम केलं असं सांगते, त्याच वेळा आपण ओळखायचं की याने बाबा खरोखर कागदपत्र सगळं काम केलं जाईल. एक महत्वाचं आहे, आम्हाला एक सांगावं वाटतं, यातनं मी 2 मिनिटं एक देतो की नोकर भरती केलेली माणसं त्यांच्यावर तुम्ही तक्रार केली, अरे तुम्ही भरली नाही का? प्रत्येकानं भरली. तिसरी गोष्ट, अण्णासाहेब पाटील महामंडळाचं दिलेल्या कर्जाची चौकशी लावा. अरे सभासद कुणाचं, तिने काय घरात नेलं कर्ज काय? आमच्या शेतकऱ्याचं कर्ज, मराठा समाजाच्या लोकांना दिलेलं कर्ज आमच्या, त्या सगळ्याच्या पाणी होत आहे बघायला लागला तुम्ही, त्यांना त्रास द्यायला लागला. हे करू नका. यासाठी ह्या यशवंत बँकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही 24 तारखेला ह्या 27 यशवंत पॅरेंटला यांच्या क-वशी चिन्हावर शिक्का मारून यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं, एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द बंद करतो. जय हिंद, जय महाराज.